शक्यच नाही. सर, अजून उमेदवारी कोणालाही घोषित झाली नाहीये, पण भाजपमधला जो अंतर्गत वाद आहे किंवा गटबाजी आहे ती पुन्हा एकदा या बॅनरच्या माध्यमातून समोर आलेली आहे. थेट भाजपचा कार्यकर्ता असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात उघड नाराजी आहे किंवा त्यांना जो विरोध आहे उमेदवारीसाठी तो या बॅनरमधून दिसतो. भारतीय जनता पक्षामध्ये निवडणुका आल्या की अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. आपण मागंही अनेक वेळा पाहिलं असेल. परंतु भारतीय जनता पक्ष एक शिस्तबद्ध पक्ष आहे. संघटनेतनं खालू पुण्यातून दिल्लीपर्यंत प्रत्येक गोष्ट जाते. त्यामुळे अशा कुठल्या बॅनरला किंवा अशा कुठल्याला पक्ष भीक घालेल असं मला वाटत नाही. कारण काही कारण नाही आहे. कुणी काही बॅनर लावतं, कोणी एखादा इच्छुक असतो, त्याचा छोट्या विचारधारेचा कार्यकर्ता असतो, तो आपल्या नेत्याला कुठेतरी अनस्टेबिलिटी दिसते बाबा आपल्या नेत्या बाबतीत, म्हणून तो कार्यकर्ता भावनेच्या भारत असे कुठले बॅनर लावतो. परंतु ह्या बॅनरला पक्षस्तरावरती काहीही किंमत नाही आहे. आणि माझं सगळं कार्यकर्त्यांना असं आव्हान आहे किंवा अशा कुठल्याही फालतू गोष्टीला आपण न पडता मेरिटप्रमाणे पक्ष संघटना पुण्यात सर्वे करते केलेलं आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या कमिटीमध्ये पण काही नावं गेलीत. तिथून दिल्लीला नाव जाऊन जो मेरिटचा माणूस आहे, ज्याला पक्षनिष्ठा आणि ज्याची स्वतःची पक्षी ताकद हे पाहून पक्ष तिकीट देत असतो. कोणावरही अन्याय पक्ष कधीच करत नाही. आपण पाहिलं की मेघाताई कुलकर्णींना आमदारकी त्यांची 5 वर्षाचा गॅप झाला, परंतु सगळे म्हणत होते की त्यांच्यावर अन्याय झाला. पक्षश्रेष्ठींनी 6 वर्ष सर्वोच्च सभागृहातला त्यांना सदस्यपद दिलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्याशी विचंबना करून घेऊ नये स्वतःची. कोणा अन्याय होईल, कोणाही भारतीय जनता पक्षामध्ये कोणाही अन्याय होणार नाही पुणे शहरात. वातावरण दूषित करण्याचा हा सगळा प्रकार आहे का किंवा निवडणुका आल्यावरच अशी पोस्ट? मी आता आपल्याला म्हटलं की काही नेत्यांचे काही असंतुष्ट कार्यकर्ते असतात, ज्यांना स्वतःच्या नेत्या विश्वास नसतो. असेच कार्यकर्ते अशा कुठल्या तरी भानगडीत पडतात आणि ह्या बॅनरमध्ये काहीही भारतीय जनता पक्षाच्या विचार कुठलेही बदलू शकत नाहीत. जो काही निर्णय घेईल कोर कमिटी, असे बॅनर बघून निर्णय बदलणार नाहीत किंवा असे बॅनर बघून निर्णयही देणार नाहीत. आता तिथं लिहिलंय भाजपच्या कार्यकर्त्यांनी, परंतु आमचं भारतीय जनता पक्षाचा जो काही संघटनात्मक विचारधारा आहे, तर मला वाटत नाही की भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी लावला असेल. कुणीही असतं की बाबा काही विरोधी पक्षी असतात, तर नाही वाटत असते की नाही बाबा हे काहीतरी चालले तर बदनाम करा पक्षाच्या निवडणुकीच्या काळात. त्यामुळे असं भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले असतील असंही ठामपणे कोणी सांगू शकत नाही. पण आता आपण पाहतोय की भाजपमध्ये जे बाहेरून आलेले आहेत त्यांना संधी दिली जाते, जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना मात्र संधी दिली जात नाहीये. त्याचाच प्रत्यय इथं आलेला दिसतो. नाही, मला असं दाखवा तुम्ही की बाहेरून आलेलं कोण व्यक्ती पुणे शहरात, पुणे शहरामध्ये आपण पुण्यात बॅनर लागल्यामुळे पुण्याचं बोलू आपण. पुणे शहरात भारतीय जनता पक्षामध्ये कुणीही नवीन आलेलं नाही आहे. खासदारकीच्या रेसमध्ये आपण बघताय की जेवढे पण रेसमध्ये मुळीक असतील, मुळीकांना पण पहिल्यापासून पक्षामध्ये आहेत. मुरली मोहोळ पहिल्यापासून पक्षामध्ये आहेत. आणखीन कोणी इच्छुक असेल, समजा मी असेल, मी 10 वर्ष झालं पक्षाला. त्यामुळे आमच्या कुठल्याही पक्षामध्ये कुठलाही असं नवीन इच्छुक, खासदारकीच्या इच्छुक नवीन कोणी नाही आहे. आणि इतरही बघा नवीन ज्यांचं ज्या एरियात साम्राज्य आहे त्या एरियात निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच तिकीट दिलं जातं आणि तिकीट दिलं जाईल. मात्र त्या बॅनरवरती असं लिहिलंय की निवडणुकीत पाडणार, म्हणजे याचा अर्थ असा धरायचा की मुरलीधर मोहोळांना उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे. हे संपूर्ण भारतीय जनता पक्षाची दिल्ली कोर कमिटी फायनल करेल. हे बोर्ड हा क्रायटेरिया असू शकत नाही. बोर्ड लावणार म्हणून बोर्ड पाहायला कुणीतरी तुमच्यासारखे मीडियाच्या लोकांनी बोर्ड दाखवले म्हणून तिकीट मुरली मोहोळांचं कट होईल असंही नाही आहे. आज असंही सांगू शकत नाही मी ठामपणे की मुरली मोहोळांचं तिकीट झालं आहे फायनल. हे सगळं माझ्या माहितीप्रमाणे 15 तारखेनंतर डिक्लेअर होईल. दुसरी यादी 15 नंतर डिक्लेअर होईल. जे मला जेवढं नॉलेज आहे 15 नंतर महाराष्ट्रातली यादी ही 15 ते 20च्या दरम्यान डिक्लेअर होईल. त्यात तुम्ही एक इच्छुक आहात. तुम्ही पुन्हा एकदा मी इच्छुक आहे, जग जाहीर आहे. मी वरिष्ठांनाही कळवलं आहे की मी इच्छुक आहे आणि वरिष्ठांना मी एवढे सांगितले मी इच्छुक आहे. परंतु आपण जो क्रायटेरियामध्ये बसेल निवडून येण्याच्या त्याला तिकीट कोणालाही दिलं तरी मी पक्षाचं काम करेल. तुम्ही कसं इच्छुक आहात, म्हणजे तुम्ही प्लस पॉईंट काय सांगाल तुमचे? माझा प्लस पॉईंट आता प्रत्येकाचा प्लस पॉईंट असतो. एक फर्स्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते. सेकंड दुसरं की बाबा मला असं वाटतं की माझी स्वतःचं नेटवर्क आहे पुणे शहरात. काहीतरी विशिष्ट असतील. मी 10 वर्ष झालं पक्षाची एक निष्ठ आहे.
पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये माझा सहभाग असतो. या सगळ्या गोष्टींमुळे मी इच्छुक आहे. जसे मुरली मोहोळ इच्छुक आहेत, जसे जगदीश मुळीक इच्छुक आहे, तसं मी इच्छुक आहे. आता जगदीश मुळीक म्हणतात माझ्या वाळे म्हणून हे पोस्टर अण्णा म्हणतात मला माहित नाही कोणी लावलं, मग लावले कोणी? मग मी तुम्हाला आपल्याला तेच सांगतो की विरोधी पक्षाचं पण काम असू शकतं की बा चला यांच्यात भांडणं लावा, पण असं काही होत नसतं. भांडणं वगैरे काही नाही. बऱ्याच वेळा असे बॅनर लागलेत, बऱ्याच वेळा निवडणूक योग्य त्या व्यक्तीलाच पक्षाने दिलेली आहे. त्यामुळे ह्या बॅनरचा काहीही फरक पडत नाही. उगाच मीडियाने बवाल केला आहे बॅनरचा. आमच्या पक्ष स्तरावरती कुठलाही निर्णय होणार तो दिल्लीतच होणार आणि तो मेरिटवर होईल. समाज माध्यमावर नितीन मुळीक भाजपचे सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या नावाने मेसेज करतो की कोथरूडला इतकं सगळं दिलं, कॅबिनेट मंत्रीपद दिलं, खासदारकी दिली, आता लोकसभेची उमेदवारी कोथरूडला द्यायची. आता हे कार्यकर्त्यांच्या भावना असतात, त्या बोलून दाखवतात. त्या भावनेचा पक्षश्रेष्ठी नक्कीच आदर करेल हे मी आपल्याला सांगतो. मेरिटवरती निवडणूक होईल. ज्याची निवडणूक येण्याची क्षमता जास्त आहे. असं काही नाही की आम्ही कोथरूडला अजून एक खासदार दिला आहे किंवा कोथरूडला आमदार आहे, मंत्री आहे म्हणून मुळांना टाळायचं किंवा मुळांना डावलायचं असं काही नाही आहे. ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल, सर्वेमधून जो निवडून येण्याचं फेस असेल व्हॅल्यू, त्याला नक्की तिकीट दिलं जाईल. संघर्ष आहे का? संघर्ष आहे असं नाही सांगता येत. संघर्ष वगैरे काही नाही. आमच्या पक्षामध्ये तिकीट मिळताना इच्छुक खूप असतात. इच्छुकांपर्यंत तिकीट डिक्लेअर होईपर्यंत चढाओढ असते. संघर्ष नसतो किंवा तुला मला मिळावं, प्रत्येकाला वाटतं की आम्हाला मिळावं तिकीट. तर ते संघर्ष तेवढ्यापुरता असतो. हा चढाओढ असती. तिकीट जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा संपूर्ण भारतीय जनता पक्ष ज्याला तिकीट मिळेल त्याच्या ठामपणे मागे असेल. आमचं सर्वे, माझं सर्वे असे की भारतीय जनता पक्षाचं सीट मागच्या वेळेपेक्षा 10 का होईना जास्त मताने निवडून येईल. नाही राज्यात काय तुमचा सर्वे? कारण काय अंबादास दानवे विरोधी पक्षनेते ते म्हणले, त्यांनी मिश्किलपणे सांगितलं 48 जागापैकी 50 ते 60 जागा महाराष्ट्रात भाजपची मिश्किल टिप्पणी केली. आता ते अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते, एवढे मोठे नेते, त्यांना कळत नाही की 48च जागा असतील तर 60 कशी येतील. असे आश्चर्य वाटते. या 48च जागा आहेत. आमचा पक्ष 48 पैकी 45-46 जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. निवडणुकीत त्या जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा निवडून किती आले ते निवडून दिसेलच. परंतु 45 सीटाचं आमचं टार्गेट आहे भारतीय जनता पक्षाचं. महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये 400च्या आसपासचं टार्गेट आहे. ते आपण निवडणुकामध्ये आपल्याला निकालाच्या दिवशी कळेल. माझं वैयक्तिक जर आकडे आपण विचारलेत तर माझी इच्छा आहे की 48 पैकी 48 सीट निवडून यावेत. परंतु जेव्हा सीट डिक्लेअर होतील, जेव्हा कॅन्डिडेट डिक्लेअर होईल तेव्हा आपण खरं ते सत्य समोर मांडता येईल. मला आता महायुतीमध्ये भाजप 35 ते 37 जागा लढणार आणि या दोघांना फक्त तुम्ही सिंगल डिजिटच जागा देणार अशी चर्चा. त्यामुळे नाराजी आहे. दादा पण आता उद्या दिल्लीला चाललेत अमित शहाच्या भेटीला. दादा अमित शहाच्या मिटिंगला चाललेत, परंतु ते नाराजीतून चाललेत असं कोण म्हटलं आपल्याला? अजितदादांनी आपल्याला सांगितलं का मी नाराज आहे आणि मी चाललो दिल्लीला, आता काहीतरी फैसला करून येतो. त्यांची मागणी आहे 13 ते 14 जागा मिळाव्या. पण त्यांची मागणी आहे ती त्यांची मागणी ते त्यांच्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसनी 22 सीट लढली होती पूर्वी. काँग्रेस 26 लढलं होतं. त्यांची इच्छा असेल 22 पैकी 12 तरी मिळाव्यात. मग ते त्यांची इच्छा व्यक्त करायला जात असतील दिल्लीला. दिल्ली आणि दादा बसून एक निर्णय घेतला. तो निर्णय सगळ्या खासदार केला. एक खासदार त्यांच्याबरोबर आलेला आहे आमच्याकडं. त्यातनं त्यांना बऱ्यापैकी पक्षश्रेष्ठी जागा देतील. तुम्ही जर युती झाली तर म्हणताय, काय तुम्हाला संकेत वाटतात का युती होणार नाही? अहो, ती विधानसभेची युती आता आम्ही युती केली म्हणलं युती होईलच, परंतु त्यावेळेस सांगता येत नाही. 2014ला आमचं घटक पक्ष शिवसेना होती. गेले कित्येक वर्ष शिवसेना आमच्यावरती. त्यावेळेस 14ला आम्ही वेगळे लढलो. त्यावेळेस पक्ष त्यावेळेस सर्वे करतो आणि त्या सर्वेतनं जे काही येतं त्यावेळेस आम्ही सर्वे केला होता की आमचे 125 सीटी दिली आणि 123 आले म्हणून आम्ही वेगळे लढलो. आमचा फायदा झाला. आम्ही 122 लढवतो. सगळ्या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं कमळ फुललेलं आहे त्यामुळं, त्या निर्णयाने. त्यामुळे असा काही निर्णय पक्षश्रेष्ठी घेऊ शकतो. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की खासदारकीला तुम्ही असं म्हणालात की अजित पवारांकडे एकच खासदार आहे, एकनाथ शिंदेकडे जवळपास 13 खासदार गेलेले होते, मात्र त्यांना 8 किंवा 10 जागा मिळतील असं सांगितलं जात आहे. त्यासोबत सत्तेमध्ये सहभागी मी कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत कुणी आमच्या पक्षातल्या कुठल्याही नेतृत्वानी असं डिक्लेअर केलं नाही की शिंदे गटांना एवढ्या जागा देणार आहे, अजितदादांना एवढ्या जागा. डिक्लेअर झाल्यानंतर हा विषय करू आपण. माझ्या माहितीप्रमाणे अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील हे सगळे समाधानी होतील
तेवढ्या जागा नक्कीच त्यांना मिळतील. मला एक सांगा, भाजपच्या सगळ्या राज्यातले उमेदवार घोषित झाले पहिल्या यादीत 192, पण महाराष्ट्राचे एक उमेदवार नाही. चाललंय काय? महाराष्ट्रामध्ये आमचे 3 घटक पक्ष आहे. घटक पक्षांना विश्वासात घेऊन समजा आमचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कुठं कमी पडत असेल तिथे दादांचा उमेदवार असेल तर आम्ही त्यांच्या उमेदवाराला तिकीट देऊ. हा सगळा सर्वे चालू आहे. तिन्ही पक्षाची मोठ बांधून सगळे सीट फायनल करण्याकरता 2-4 दिवस जातातच जास्त. त्यामुळं आत्ता जी तिकीटं झालेली डिक्लेअर ती आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर झाली. येणाऱ्या 8 दिवसात महाराष्ट्रातले कदाचित सगळे सीट डिक्लेअर होतील. तुमच्या दोन्ही घटक पक्षांना तुमच्या पक्षावर उमेदवारी लढावी असं सांगितलं जात आहे का? कारण तशी चर्चा आहे. मी आत्ताच आपल्याला सांगितलं, निवडून येण्याचा फेस व्हॅल्यू जो असेल तो फेस व्हॅल्यू दिला जाईल. प्लस जो तो म्हणजे एकनाथ साहेब शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या तिघांचे हे विषय तिघं एकत्र करून दिल्लीला जातील. दिल्लीत निर्णय घेतले जातील. सगळे हे माझ्या लेवलच्या कार्यकर्त्याचे हे विषय नाही आहे. महादेव जानकर तुमची साथ सोडतात महायुतीची, महाविकास आघाडीमध्ये ते जात आहेत, माढ्यातून त्यांना तिकीट मिळणार अशी चर्चा आहे. महादेव जानकर आत्ता मला नाही वाटत की साथ सोडतील. अजूनही त्यांनी कुठल्या प्रकारचं असं डिक्लेअर केलं नाही. महादेव जानकर मला असं वाटतं की आमच्याबरोबरच जातील. ओके, चल. बजेट सुरू झाले.